नमस्कार जय भीम मित्रांनो. आणि आज आपण नागपूरच्या दीक्षाभूमीजवळ हा जो इथे हॉल आहे या ठिकाणी एकमुखी वेदना 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी या निमित्ताने आणि आज 7 डिसेंबर आहे आणि इथे एकमुखी वेदना या गाण्याचा कार्यक्रम इथे घेण्यात आला आहे आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीचा एक आढावा सुद्धा घेण्यात आला आहे. आपल्याकडे माननीय मॅडम जुळलेले आहे, एक करण्याची वैशाली गोसावी मॅडम जुळलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. थेट आपल्याला जुळलेले आहे. काय सांगत मॅडमला पहिल्या मी सम्यक थिएटरची संयोजिका आहे आणि गेल्या 25 वर्षापासून नागपूरमध्ये सम्यक थिएटर हे काम करते आहे. सांस्कृतिक माध्यमातून बाबासाहेबांचे विचार आणि गौतम बुद्धांचे विचार इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी काम करतो. त्याशिवाय आमच्या महिलांना मुलांना एक व्यासपीठ देण्याचं स्टेज देण्याचं काम सुद्धा सम्यक थिएटरच्या माध्यमातून करतोय. आणि आज एकमुखी वेदना हा कार्यक्रम दीक्षाभूमीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियमला घेण्यात आला आणि यामध्ये सगळ्या आमच्या समाजाच्या धम्मबांधव आणि भगिनी इथं आल्यात आणि एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या कार्यक्रमानिमित्त मिळाला आहे. त्याबद्दल मी सम्यक थिएटरच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि एक विनंती ही करू इच्छिते की गेल्या 25 वर्षापासून सम्यक थिएटर नागपूरमध्ये कार्य करते आणि हे सगळं कार्य जे आहे लोकांच्या लोकवर्गणीतून होत आहे. म्हणजे मेंबरशिप घेतली तर आम्ही त्या मेंबरशिपमधून 5 कार्यक्रम देत असतो. मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी सम्यकची मेंबरशिप घ्यावी आणि 25 वर्षापासून काम करणाऱ्या या संस्थेला बळकटी द्यावी. सम्यकच्या माध्यमातून तथागत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वाढवण्याचं काम ताकदीने चालू आहे आणि या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन विचारांना वाढवण्याचं काम केलं जातं आणि नवीन प्रयोग सुद्धा या कार्यक्रमामध्ये केले जातात. याच्यात काय सांगणार मॅडम? आम्ही दरवर्षी वेगळ्या म्हणजे विचारांचं बाबासाहेबांचे विचार तेच असतात पण आम्ही त्यांना वेगळ्या माध्यमातून म्हणजे संगीताच्या माध्यमातून नाटकांच्या माध्यमातून कधी डिबेट्स असतात आमच्या परिसंवाद घेत असतो. या माध्यमातून आम्ही त्याच्यावर चर्चासत्र करत असतो. हे होतं माननीय मॅडम आपल्याकडे आणि ज्यांनी गाण्याच्या माध्यमातून एक समा बांधला थेट आपल्याशी मान्यवर मॅडम बोललेले आहे. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगा थेट चॅनलची छाया वाटते मॅडम बोललेले आहे आणि गाण्याच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम करतात आणि आज या ऑडिटोरियममध्ये दीक्षाभूमी या ऑडिटोरियममध्ये त्यांनी या गाण्याच्या माध्यमातून गाणं म्हटलं आणि त्याच्यामध्ये या लोकांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येऊन त्यांनी बाबासाहेबांना आठवण सुद्धा केली आणि थेट आपल्याला हे केलेलं आहे. काय सांगत मॅडम पहिल्याचा? जय भीम. मी सम्यकची संयोजिका आहे. मी पण सम्यक ही संस्था 25 वर्षापासून काम करते. मी त्यात जोडलेली आहे आणि मला हा एक चांगला माध्यम आहे माझ्यासाठी की गाणं तर म्हणते मी प्रत्येकीकडे जाते गाणं म्हणते पण या माध्यमातर्फे मी लोकांपर्यंत पोहोचते आणि सम्यक आमचे काम अशी करते बाबासाहेबांचे विचार बुद्धाचे विचार ही लोकांपर्यंत घेऊन जाते आणि त्याला माझी 7 महिने संगीतासाठी असते. आम्ही वर्षातले जे 5 कार्यक्रम देतो त्यात आम्हाला एक आंबेडकरांवर असतो, एक महिलांचा पण सहभाग असतो, त्यात पण महिला वेगवेगळे भाग घेतात आणि हा कार्यक्रम आम्ही करत असतो. असे वर्षाचे 5 कार्यक्रम असतात. या दृष्टीने आम्ही सगळे एकत्र येतो आणि बाबासाहेबांचे विचार दूरवर पोहोचवणे हा आमचा एक उद्देश आहे आणि एकमेकांना जोडणे कारण की संघ हे आवश्यक आहे. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. आम्ही संघाचं काम असतं आणि त्यामार्फत आम्ही काम करत असतो. मी गाण्याचे कार्यक्रम करते तर गाणं म्हणत असते आणि आज पण तोच कार्यक्रम होता एकमुखी वेदना. मॅडम आपला अत्यंत सुरेख हा आवाज आहे आणि गाण्याच्या माध्यमातून करतात. काही लोकांचा एक त्यांच्याची मागणी होती की आमच्या चॅनलवर तुम्ही गाण्याची काही ओळी सुद्धा गाऊन प्रेक्षकांना
प्रबोधित करावं. मी आजच्याच कार्यक्रमाचं एक गाणं 2 ओळी म्हणते. उन्मळून पडला वृक्ष देह त्याने ठेवला, उन्मळून पडला वृक्ष देह त्याने ठेवला, उभा जन्म लढता लढला, शांत आता पहुडला, उभा जन्म लढता लढला, शांत आता पहुडला. हे तर मॅडम आणि सुंदर आणि सुरेख या आवाजाने जनतेला एक हाक दिलेली आहे, एक संदेश दिलेला आहे की बाबासाहेबांचे विचार तळागाळात लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि एक सुंदर असा संदेश या महापुरुषांनी आपल्याला रक्ताची शाही करून एक संविधान घडवलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देश हा प्रगती करत आहे. आणि आपल्याकडे सुद्धा गाण्याच्या सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आपल्याकडे नागपूर साहेब जुळलेले आहे, थेट चॅनलची PS कुमार साहेब जुळलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. आणि हा संपूर्ण कार्यक्रम घेण्यामागे त्यांचा एक मोठा हेतू होता, बाबासाहेबचे विचार आणि तथागताचे विचार लोकांपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा. आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी एक लोकांना संदेश देण्याचं काम सुद्धा केलं आहे. त्यांच्याशी किती आता कुठे जाणून त्यांची कसं सर्व पाहिजे. मी PS कुमार, बॅनर्जी लेआउट, नागपूर. आणि मी 25 वर्षापासून या सम्यक थिएटरशी जुळलेलो आहोत. म्हणजे स्थापनाच आम्ही केलेली आहे, ही फाउंडर मेंबर आहे. आणि स्थापना कशी झाली हे थोडं तुम्हाला सांगतो. 1999ला जेव्हा आंबेडकर थॉट्स पास केल्यानंतर, त्या मॅडम गोल्ड मेडलिस्ट आहे, माझ्यासाठी दुसऱ्या बॅचमध्ये होत्या. तर आंबेडकर थॉट्स केल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपल्या समाजात वेगवेगळे तुकडे आहे, गट आहेत, आपण त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. अशी कल्पना आम्ही ज्या पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर आंबेडकर थॉट्समध्ये आम्ही असा संकल्प केला की कल्चरच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार, भगवान बुद्धांचे, महात्मा फुल्यांचे, शिवाजी महाराजांचे विचार या कल्चरच्या माध्यमातून देशामध्ये पसरवायचे, हा आमचा हेतू होता. त्यामुळे 1999ला आम्ही हे सम्यक थिएटर चालू केलं. आम्ही सर्व फाउंडर मेंबर आहोत. आणि या कार्यक्रमामधूनच एक महासूर्य महानाट्य असा भव्य महासूर्य महानाट्य घडलं. हे आमचं देण आहे, आमचं सौभाग्य आहे की आम्ही त्यामधून छोट्याशा कार्यक्रमामधून एक महासूर्य महानाट्य घडवलं. आज त्याचे महाराष्ट्रामध्ये 60 प्रयोग झाले, 150 कलाकार आहेत. आणि एवढं भव्य आणि दिव्य आपल्या या देशामध्ये शिवाजी राजाचं एक जाणता राजा हे नाटक होतं, परंतु ते कसं जनावराचं नाटक होतं. हे माणसाचं, जिवंत माणसाचं नाटक बाबासाहेब आंबेडकराला घेऊन आम्ही ते महासूर्य महानाट्य बनवलं. आणि वर्षाचे जे आम्ही प्रोग्राम देतो 5, आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, 6 डिसेंबर, धम्मचक्र प्रवर्तन दिन, हे 4 प्रोग्राम. एक मुलांसाठी प्रोग्राम राहते, जे 10वी 12वी पास होतात त्यांचा आम्ही सत्कार घेतो, त्यांच्याकडून कल्चर सांस्कृतिक माध्यमातून तो कल्चर प्रोग्राम देतो. एक महिला उत्सव राहते आमचा फरवरी महिन्यामध्ये, त्यामध्ये नागपूर शहरामध्ये जेवढ्या महिला आहेत त्यांना आम्ही एकत्रित करतो आणि त्यांच्या माध्यमातून जे जे करता येईल, वैशाली मॅडम इथे आहेत, छाया मॅडम इथे आहेत, ह्या त्या महिलांना साथ देतात, त्यांना तसं घडवतात आणि त्यांच्याकडून जे जी कला गुण आहेत ते आम्ही स्टेजच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये आजवरून पोहोचवत असतो. हा आमचा हेतू. आणि त्या हेतूला आज आमचे 25 वर्ष पूर्ण झाले. आज जो हा इथे कार्यक्रम महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला, 6 तारखेला आपल्या नागपूर शहरामध्ये प्रत्येक वस्तीत कार्यक्रम असते, त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम 7 तारखेला ठेवला. आमचा हेतू होता की नागपुरातल्या सर्व लोकांनी इथे यावं आणि बाबासाहेबाला मानवंदना द्यावी, श्रद्धांजली द्यावी, या हेतूने आज आम्ही हा कार्यक्रम इथे ठेवला. लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, मी त्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि असेच कार्यक्रम आम्ही करत राहू, पण सर्व लोकांचा आम्हाला सहभाग भेटावा ही मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. थेट मान्यवर साहेबांनी विस्ताराने आपल्याला माहिती सांगितली आणि संपूर्ण टीम, यांच्या टीमने इथे हा कार्यक्रम इनिशिएटिव्ह इथे घेतलेला होता आणि कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने या लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊन कुठे ना कुठे हा कार्यक्रम सक्सेस झालेला आहे दिसून येतो. आणि
तळागाळाच्या लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार आणि तथागताचे विचार पोहोचण्याचं काम त्यांनी ताकदीने केलं आहे. आणि आमच्या चॅनलच्या वतीने त्यांना सुद्धा कार्तिकाने जय भीम, जय भीम. आणि एक महत्वाचं, एकच होता कोटीला भारी, एकच होता हजाराला भारी, भीमाईचा बाळ. एकच होता हजाराला भारी, भीमाईचा बाळ. आणि रत्नाची खान लागली, विश्वरत्न भीमराव, विश्वरत्न भीमराव, विश्वरत्न भीमराव. जिंदगी में आते हैं तूफान, जिंदगी में आते हैं तूफान, फिर भी न होना परेशान. जिंदगी में आते हैं तूफान, फिर भी न होना परेशान. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की लेते रहो प्रेरणा, जीवन हो जाएगा महान. जिन्होंने लिखा भारत का संविधान, जिन्होंने लिखा भारत का संविधान, चलो आज हम सब मिलकर करें बाबा साहब के विचारों को प्रणाम, बाबा साहब के विचारों को प्रणाम, बाबा साहब के विचारों को प्रणाम. तळागाळाच्या लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार आणि तथागताचे विचार पोहोचण्याचं काम त्यांनी ताकदीने केलं आहे. आणि आमच्या चॅनलच्या वतीने त्यांना